तर ही दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधान मोदी आता मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। इंडिया मॅरिटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हमध्ये मोदी आज सहभागी होत आहेत आणि त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय। मुंबईत इंडिया मॅरिटाईम वीक 2025चं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। या ठिकाणची पाहणी सध्या पंतप्रधान मोदींकडून केली जाते। आज महत्त्वाचा असा त्यांचा हा मुंबई दौरा आहे। मॅरिटाईम वीक 2025 या कार्यक्रमात मोदींची हजेरी आपण पाहतोय। मॅरिटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हला ते संबोधित देखील करणार आहेत। गोरेगावमधील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये इंडिया मॅरिटाईम वीक 2025 या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। येथे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात ते संबोधित करतील। मॅरिटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हला मोदी संबोधित करणार आहेत। इंडिया मॅरिटाईम वीक या आंतरराष्ट्रीय सागरी परिषदेचं उद्घाटन सोमवारी 24 ऑक्टोबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झालं होतं। ग्लोबल मॅरिटाईम सीईओ फोरमचे अध्यक्षस्थान देखील पंतप्रधान भूषवतील। थोड्याच वेळात या कार्यक्रमाच्या रूपरेषेला सुरुवात होणार आहे। गोरेगावमधल्या नेस्को सेंटरमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुंबईमध्ये इंडिया मॅरिटाईम वीक 2025चं हे आयोजन आपण पाहतोय आणि यासाठी मोदी सहभागी झालेले आहेत। संपूर्ण पाहणी सध्या पंतप्रधानांकडून केली जाते। पाच दिवस चालणाऱ्या आणि 100हून अधिक देशांचा सहभाग असलेल्या या परिषदेत ही अतिशय महत्त्वाची अशी ही परिषद आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेमध्ये सहभागी झालेले आहेत। नवीन सागरी इतिहास घडवण्यासाठी आता भारत सज्ज झालेला आहे। मुंबई हे भारताच्या सागरी क्षेत्रातील महत्त्वाचं स्थान आहे आणि इंडिया मॅरिटाईम वीक 2025च्या निमित्ताने भारत नवीन सागरी इतिहास घडवण्यासाठी आता सज्ज आहे, असं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं। गोरेगाव येथील नेस्को येथे इंडिया मॅरिटाईम वीक 2025 या आंतरराष्ट्रीय सागरी परिषदेचं आयोजन केलं गेलेलं आहे। अमित शहा यांच्या हस्ते 24 तारखेला दीप प्रज्वलन झालं। अनेक मान्यवर या परिषदेत सहभागी झाले। अतिशय महत्त्वाची अशी दृश्य आपण पाहतोय। आता महाराष्ट्र सागरी व्यापारात देशाचं नेतृत्व करेल असं वक्तव्य फडणवीसांनी देखील केलं होतं। आज या कॉन्क्लेव्हमध्ये पंतप्रधान मोदी सहभागी झालेले आहेत आणि आता थोड्याच वेळात ते संबोधित देखील करतील। भारत सरकारच्या बंदरे आणि जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने इंडिया मॅरिटाईम वीक 2025 हा भारतीय सागरी सप्ताह मेळावा आयोजित केलेला आहे। 27 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत नेस्को सेंटरमध्ये याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हा कार्यक्रम जागतिक स्तरावरचा सर्वात मोठा सागरी मेळावा ठरतोय। सागरी क्षेत्रातील विविध प्रमुख हितधारक यात एकत्र येणार आहेत। महासागरांची एकजूट, समान सागरी दृष्टिकोन या संकल्पनेवर आधारित इंडिया मॅरिटाईम वीक 2025 या कार्यक्रमात भारताच्या सागरी धोरणाचा आणि नील अर्थव्यवस्थेमधील योगदानाचा आढावा घेतला जातोय आणि त्यातून भारत जागतिक सागरी केंद्र आणि नील अर्थव्यवस्थेमध्ये आघाडीचा देश म्हणून कसा उदयास येऊ शकतो हे अगदी स्पष्टपणे दिसतंय। 5 दिवसाचा हा कार्यक्रम आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे। मुख्यमंत्री फडणवीस देखील यावेळी होते। 11 देशांचे परराष्ट्र मंत्री देखील त्यांच्या
उद्योग शिष्टमंडळासह विविध सत्रांमध्ये सहभागी होत आहेत। हा सहभाग भारताच्या सागरी क्षेत्रातील वाढत्या जागतिक स्वारस्याचं प्रतीक आहे। खरं तर इंडिया मेरिटाईम वीक हा एक कार्यक्रम नाही, तर तो भारतातला जागतिक सागरी केंद्र म्हणून भारताला स्थान देईल, यासाठी हा अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आहे। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले। गिरीश, आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत, काय सांगाल? नक्कीच आता देशाची कुठल्याही क्षणी व्यासपीठावर उपस्थित राहणार आहे आणि हा मेरिटाईम बिझनेस पॉलिसीच्या निमित्तानं देशाचे नरेंद्र मोदी हे आज या कार्यक्रमाला उपस्थित दर्शक बरेचशा शिपिंग आणि शिपबिल्डिंगच्या निमित्ताचे जे लॉन्चेस आहेत ते या मंचावरती होणार आहेत। या सगळ्यांचे लॉन्च आहेत ते नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। देशाची सागरी सुरक्षा, देशाची सागरी संपत्ती अधिक जास्त समृद्ध करण्यासाठी या कॉन्क्लेव्हचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पण नेतृत्वाने पोहोचलेले आहे जे शिपिंग आणि बाजारांचे मंत्री आहेत आणि त्यासोबतच व्यासपीठावरती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा आता उपस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। राज्यपाल सुद्धा या ठिकाणी देवव्रत पोहोचलेले आहेत। अवघ्या काही काळामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्यासपीठावरती दाखल होत आहेत आणि यानंतर देशाचे पंतप्रधान नेमकं काय भाष्य करणार आहेत आणि आपल्या काही समृद्धीबद्दल काही त्यांच्या डोक्यामध्ये विचार आहेत आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न वगैरे ते सुद्धा पाहत तितकं महत्त्वाचं ठरणार आहे। बरेचसे कॉन्टेस्ट या निमित्ताने इंडिया मेरिटाईम वीक 2025 आयोजन महत्त्वाचे असते या ठिकाणी उभारण्यात आलं आहे आणि आपण जी पाठ पाहिलेली आहे ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नक्कीच गिरीश, तर थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी हे संबोधित करतील। एका विशेष पूर्ण सत्रात देशवासियांना, सागरी क्षेत्रातील आघाडीच्या नेत्यांना आणि इतर भागधारकांना पंतप्रधानांकडून संबोधित केलं जाईल। या संबोधनाबरोबरच पंतप्रधान सागरी क्षेत्रातील जगभरातल्या आघाडीच्या निवडक कंपन्यांच्या आंतरराष्ट्रीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत एक उच्चस्तरीय जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी मंचाचं अध्यक्षस्थानही भूषवणार आहेत। 5 दिवसांचा हा कार्यक्रम आहे। यात अभूतपूर्व उद्योग आणि गुंतवणुकीच्या अनेक संधी आहेत।